आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईकला अगदी आपण पाहिलं कुणाल चिबेकर आणि नॉन स्ट्राईक एंडला काळूराम नवळे याच विभागातील खेळाडू महाराष्ट्र पोलीस मध्ये जिथे गत वर्षीचा कालखंड या खेळाडूने अक्षरशः काय जबरदस्त गाजवला होता. या विभागातील अनेक झालेल्या स्पर्धा खुल्या गटातील स्पर्धा असू द्या त्यातल्या त्यात पोलीस विभागातल्या ज्या लीग स्टेजच्या स्पर्धा झाल्या होत्या. काळूरामजी नवळे जसा मैदानाच्या आतमध्ये यायचा ना तशा त्याच्या बॅटमधून चौकार आणि षटकारच पाहायला मिळायचे. नॉन स्ट्राईक एंडला पण त्याला देखील खेळताना आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती अगदी आपण पाहिलं निखिल वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती पॉवर प्लेचं ओहो हो या बेला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. फटका तर फसलाय. गली रिजन मध्ये बॉल एकच धाव त्या ठिकाणी आली आहे. एका बाजूला अगदी आपण पाहिलं या दुपारच्या रखरखत्या उन्हामध्ये देखील मुंबईकरांचं जर पहिलं कोणतं प्रेम असेल ना तर ते क्रिकेट आहे. क्रिकेटसाठी किती लांबचा प्रवास करून त्यांना सांगा तुम्ही येणार का तर ते हो म्हणतील आम्ही येणार म्हणजे येणारच. जी स्पर्धा जी आपण दर्जेदार या स्पर्धेमध्ये आयकॉन खेळाडू पाहतोय भारतातील अनेक नामांकित स्पर्धा गाजवणारे खेळाडू ते देखील या स्पर्धेमध्ये खेळताना येताना पाहायला मिळतात. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता 38 सर्कलमध्ये बॉल हे क्षेत्ररक्षक जातात बॉल कलेक्ट करतील तत्वर मात्र कंप्लीट केली जाईल. फक्त आणि फक्त एक धाव. एका बाजूला संत आणि शांत सुरुवात या मॅचची राहत असताना आपल्याला पाहायला मिळते. आजचा दिवस आणि कालचा दिवस तितकासा या स्पर्धेला जिथे अगदी आपण पाहतोय. तब्बल या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभलंय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न गली रिजन मध्ये बॉल वारंवार सिंगल वरती तिथे जास्तीचा भर दिला जातोय. धाव बनला स्कोर कार्ड वरती तब्बल 5 धावा. हे पहिल्या 4 धावा स्कोर कार्ड वरती बनल्यात. पहिलं पॉवर प्लेचं षटक या पहिला आखू टप्प्याचा बॉल होता. आडव्या बॅटने खेळून करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येतील तत्वर 2 धाब्याचा प्रयत्न तिथे थांबवलं गेलंय. रनआउट चान्स आहे. रनआउट चान्स आहे. ओहो हो या वेळेला अपील केली आहे. यस पंचांचं बोट आकाशाकडे. दुसरी धाव कंप्लीट झाली असती. नॉन स्ट्राईकच्या खेळाडूने ती धाव कंप्लीट का केली नाहीये आता मोठा प्रश्नचिन्ह आहे. एका बाजूला विकेट गेली आहे अर्थात कुणाला मात्र त्या ठिकाणी बाद होत आहेत. आघाडीच्या बॅटिंग परफॉर्मन्स मधून कुठे ना कुठे तरी थोडीशी गडबड होत असताना पाहायला मिळाली. मिसकम्युनिकेशन आणि मिसअंडरस्टँडिंग तुम्ही धावत असताना आपल्या साथीदाराची साथ आहे ना मैदानाच्या आतमध्ये योग्य त्या पद्धतीने राहिली तर ठीक आहे नाहीतर आपला पत्ता कट व्हायला ना अशी वेळ लागत नसते. स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण आयोजकांच्या भूमिकेत तुलजी कापसे सर यांना देखील अगदी आपण पाहतोय. इथे पार्किंग प्लॉट मध्ये कोणत्याही खेळाडूला दुखापत होणार नाहीये या साऱ्या गोष्टी आहेत ना आयोजन कमिटीकडून पाहिल्या जात आहेत. माझ्या तर या हंगामातील अशी एकमात्र स्पर्धा जी आयोजकांच्या माध्यमातून अँब्युलन्स उपलब्ध करून दिली गेली आहे. अशा फार कमी स्पर्धा पाहायला मिळतात जिथे दुखापत झालेल्या खेळाडूंना लगेचच सगळ्या 24/7 सेवा पुरवल्या जातात. या गोष्टी तुमच्यासाठी केल्या जातात. तुम्हाला एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला तुम्ही एका मोठ्या उंचीवरती क्रिकेटमधनं पुढे जावेत. येणाऱ्या आगामी कालावधीमध्ये अनेक मोठमोठ्या स्पर्धा जिथे आपल्या भेटीला येत असताना देखील पाहायला मिळतात. नवीन फलंदाज विक्रम षटक त्या ठिकाणी संपलाय. 2 धावा धावून काढल्या गेल्यात. पहिल्या पॉवर प्लेचा खेळ संपलाय. पॉवर प्लेच्या षटकात अर्थात फलंदाज मात्र एक माघारी परतला. कुणाल धावा पहिल्या 6 बॉल मध्ये बनल्या 8. येणाऱ्या आणखीन 4 षटकांचा खेळ शेष आहे. एका बाजूला अगदी आपण पाहतोय आजचं तितकंसं महत्वाचं सत्र या स्पर्धेचं. या
स्पर्धेच्या माध्यमातून जिथे गतवर्षी हा जो थरार रंगताना पाहायला मिळाला, थरार अनुभवताना पाहायला मिळाला आणि याच अगदी स्पर्धेचं रोख रक्कम कॅश प्राइज अगदी आपण पाहिलं तर 1,11,111 आकर्षक प्रथम चषक, त्याचबरोबर द्वितीय कॅश प्राइज 7,777 व आकर्षक चषक. मॅन ऑफ द सिरीजला आकर्षक बॅट, आकर्षक ट्रॉफी, त्याचबरोबर रोख रक्कम कॅश प्राइज 5,000 प्लस एक आकर्षक बॅट जी तुम्हाला भेट दिली जाईल थंडर स्पोर्ट्सची. त्याचबरोबर बेस्ट बॅट्समन त्याच्यासाठी रोख रक्कम कॅश प्राइज 2,500 आणि आकर्षक बॅट, आकर्षक ट्रॉफी, त्याचबरोबर बेस्ट बॉलर रोख रक्कम कॅश प्राइज 2,500, बेस्ट शूज आणि आकर्षक अशी ट्रॉफी आणि त्याचबरोबर बेस्ट फिल्डर त्याच्यासाठी एक आकर्षक ट्रॉफी आणि रोख रक्कम कॅश प्राइज 2,500 आणि मॅन ऑफ द मॅच स्पेशल प्राइज त्या खेळाडूला असेल फायनल मॅचचा. तिथे अगदी आपण पाहतो या स्पर्धेचे शिल्पकार, ही स्पर्धा ज्यांच्या संकल्पनेतून पुढे येत असताना पाहायला मिळाली. आडव्या बॅटने सुरुवात तर केली आहे. दुसऱ्या षटकातला पहिला बॉल काळूराम त्यांच्या बॅट मधून 3 ते 4 धावा येत असताना पाहायला मिळतात. चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने आता धावा बनायला सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल आडव्या बॅटने ते गोलंदाजी ट्रॅक वरती मोहम्मद सनसिरा यांना आपण पाहतोय. पुन्हा एकदा हो या बेला ऑफ साइड ऑफ सम दिशाहीन चेंडू त्या ठिकाणी टाकला गेलाय. स्क्वेअर बॉल येतोय, व्हाईट बॉल आलाय. या एका व्हाईट बॉल नंतर आहे ना स्कोर कार्ड वरती तब्बल धावा झाल्यात 13 धावा. अंतिम दिवस सुपर डुपर संडेचा हा थरार. दुपारचे 2 वाजलेत आणि या रखरखत्या उन्हामध्ये आणखीन एक जबरदस्त टोला जरूर लगावलाय. नैसर्गिक अडथळा प्राप्त होईल परंतु आता बॉल कुठे चाललाय? चौकाराच्या दिशेने चाललाय. पुन्हा एकदा या षटकातला आणखीन एक चौकार येत असताना पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड वरती धावा बनल्यात तब्बल 17 धावा. मोहम्मद सनसिरा यांना अगदी आपण पाहतोय जिथे गोलंदाजी ट्रॅक वरती षटक नंबर 2 घेऊन येत असताना पाहायला मिळतात. कारण पहिलं षटक पॉवर प्लेच्या षटकात जितक्या धावा बनायला पाहिजे होत्या ना तितक्या धावा बनल्याच नव्हत्या आणि जसा दुसऱ्या षटकाची सुरुवात झाली मोहम्मद सनसिरा गोलंदाजी ट्रॅक वरती आले आणि आता धावा बनायला सुरुवात झाली आहे. तसा सूर्य आग ओकतोय तसे एका बाजूला फलंदाज देखील आपल्या बॅटिंग मधून आग ओकायला त्यांनी देखील सुरुवात केली आहे. दुपारचं सत्र या स्पर्धेचं जिथे जसं 4 ते 5 वाजायला सुरुवात होईल ना प्रेक्षक वर्ग तुडुंब गर्दी करत असताना या स्पर्धेला पाहायला देखील मिळेल. या बेला पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका तर जबरदस्त खेळलाय. आणखीन एक या षटकातला 3रा चौकार त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतोय. धावा झाला स्कोर कार्ड वरती तब्बल 21 धावा. एका बाजूला ज्याच्या बॅट मधून चौकार आलेत काळूराम नवळे. काय फलंदाजी करतोय हा खेळाडू. तो म्हणतोय ना मारायचं तर टॉप चालाच मारायचं. एका बाजूला 3 चौकार ठोकलेत. धावा झाला स्कोर कार्ड वरती तब्बल 21. 21 रन. पहिली विकेट जिथे खूप घाई गडबड केली धावचीच्या स्वरूपात तिथे ती पहिली विकेट येत असताना पाहायला मिळाली. चुका तुम्हाला फार कमी प्रमाणात कराव्या लागतील या स्पर्धेच्या माध्यमातून. महत्वपूर्ण आपण सामना पाहताय तिथे अगदी बेला मात्र आता डॉट बॉल येतोय. एका बाजूला चालू असलेला सामना उशिरालेल्या प्रेक्षकांसाठी जीवदानी समायरा बॉईज वर्सेस पोलीस कॉलनी थंडर स्पोर्ट्स. इथे अगदी आपण पाहिलं या पहिला पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका तर जबरदस्त खेळ आणि याही वेळेला
चौकारच येताना पाहायला मिळतोय. चौकारांचा पाऊस पाडला गेलाय. काळूराम नवळेच्या बॅट मधून 4 चौकार आलेत. जबरदस्त तोडफोड फलंदाजी करण्यासाठी ओळखला तो हा खेळाडू. मगाशीच मी तुम्हाला उल्लेख करून दिला, कारण का 2025 मध्ये या विभागामध्ये झालेल्या स्पर्धा सातत्यपूर्ण त्याच्या बॅट मधून येणाऱ्या धावा, दुपारच्या नंतर संध्याकाळचं जसं सत्र होतं ना, काळूराम नवळे यांच्या बॅट मधून सर्वाधिक धावा येत असताना आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. ओहो हो, यावेळेला लांब 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 जा, बॉल शोधून आणा. या स्पर्धेतील सर्वाधिक लांबलचक षटकार ज्याने मारलाय काळूराम नवरे. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स. स्कोर कार्ड वरती तब्बल धावा झाल्यात 31 धावा, ज्याच्या बॅट मधून 4 चौकार 1 षटकार येत असताना पाहायला मिळाले. काय फटकेबाजी करतोय खेळाडू. फिक्र करता है कि फिक्र से होता है क्या, देख तू कर ले आज खुद पे की और देख फिर होता है क्या, असंच म्हणावं लागेल या खेळाडूसाठी. कारण का जो अगदी मनामध्ये ठाम मांडून आलाय, मनामध्ये जिद्द धरून आलाय, ही स्पर्धा मला गाजवायची आहे, या स्पर्धेमध्ये मला खेळ दमदार करायचा आहे. या हंगामातील, या मोसमातील, या विभागातील एकमात्र नामांकित अशी स्पर्धा. इथे भारतीय टेनिस बॉल क्रिकेट मधून येणारे अनेक दिग्गज चाहता वर्ग ही स्पर्धा खेळण्यासाठी येत असताना आपण नेहमी पाहतो. दोन षटकांचा खेळ संपलाय. स्कोर कार्ड वरती पहिल्या 12 बॉल मध्ये 31 बनल्यात आणि आता गोलंदाजी ट्रॅक वरती शशांक काळे. एका बाजूला काळूराम नवरे याचा बॅटिंग परफॉर्मन्स जर अगदी आपण पाहिला 8 बॉल 24 धावांवरती तो वैयक्तिक परफॉर्मन्स करतोय. स्ट्राईकला यावेळेला अगदी आपण पाहिलं ना तर विक्रम येणार आता आपण पाहतोय. नाव विक्रम आहे, काम नामाप्रमाणे करणार का आता ते पाहिलं जाईल. समोर असणारा गोलंदाज शशांक काळे याला आता आपण पाहतोय, जिथे तिसऱ्या षटकातला पहिला बॉल घेऊन मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल उंच उडवलाय, आकाशाला गवस निघालणारा आणि तो देखील चाललाय आर पार बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. सुरुवात पहिल्या बॉल पासूनच त्या ठिकाणी केली गेली आहे. फलंदाज विक्रम याच्या बॅट मधून तिसऱ्या षटकातला पहिला बॉल पडला. विक्रम आतमध्ये, बॉल मैदानाच्या बाहेर. चौकार येत असताना पाहायला मिळाला. धावा बनला स्कोर कार्ड वरती 35 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. या बेला पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी डॉट बॉल येतोय. सफल होऊन मारले जाणारे फटके आहेत ना, हे नेहमी धोकादायक वळणावरती तुम्हाला नेऊन ठेवतात. फटका फसला तो गली रिजन मध्ये बॉल जात असताना आपल्याला नेहमी पाहायला मिळतो. एखाद्या वेळेला स्टंप वरती बॉल अधताना नेहमी पाहायला मिळतो. त्यासाठी टायमिंग आणि प्रॉपर हँड अँड आय कॉर्डिनेशन मिळत राहायला हवं. ओहो हो, या पहिला मात्र खोदून काढलाय बॉल. ड्राईव्ह तर केलाय कार्पेटच्या साहाय्याने. एक धाव आली आहे. तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मिस फील्ड होतीये. वारंवार अशा चुका आहेत ना या क्षेत्ररक्षकांना टाळाव्या लागतील. जणू काही या क्षेत्ररक्षकांनी सकाळी अंघोळीचा साबण आपल्या हाताला जास्तीचा लावला होता की काय, असंच आता वाटतंय. कारण का तुम्ही केलेलं क्षेत्ररक्षण आहे ना, तुमच्या संघाला अगदी पुढे दिशादर्शक देऊन ठेवणार असतं. तिसऱ्या षटकाचा खेळ शेष आहे. रनवे वरती थोडासा बिघाड झालाय. कुठे ना कुठेतरी टेक ऑफ घ्यायच्या आधी गोलंदाज आधीच लँड होत आहेत.
सदतीस धावा. पुन्हा एकदा शशांक काळे. या बेला मिस टायमिंग स्ट्रोक. 38 सर्कलच्या आतमध्ये बॉल मिस. एका बाजूला क्षेत्ररक्षक येत आहेत. बॉल कलेक्ट केला जातोय. सतीश आहेत समोरच्या दिशेने. एकच धाव आली आहे. म्हणजे चौकार आला पहिल्या बॉल नंतर, परंतु तदनंतरच्या बॉल मध्ये सिंगल डबल वरती भर देण्यासाठी भाग पाडलाय गोलंदाज शशांक काळे यांनी. अनेक प्रेक्षक वर्ग आपण जिथे अगदी आपण पाहतोय महाराष्ट्र पोलीस मधून येणारे संपूर्ण मित्र परिवार पोलीस बांधव यांना देखील आपण पाहतोय. वेगवेगळ्या पदावरती ते कार्यरत देखील आहेत. आणि आज अगदी कार्यरत असताना खेळाडूच्या भूमिकेत आम्ही क्रिकेट पासून थोडेसे जरी लांब असलो तरी आमच्या रक्ताचं क्रिकेट आहे. म्हणतात ना, प्रत्येकाच्या खांद्यावरती जबाबदारी एकदा का पडली तो त्या गोष्टीपासून थोडासा लांब जाताना आपल्याला नेहमी पाहायला मिळतो. परंतु क्रिकेट हा असा खेळ आहे ना, तो सगळ्या मित्र परिवारांना नेहमी जवळ करताना पाहायला मिळतो. या बेला आडव्या बॅटने फटका तर जबरदस्त आलाय. 1 बॉल बाउन्स होत चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4-4-4 चौकार. तीन षटकांचा खेळ संपलाय. स्कोर कार्ड वरती धावा बनला तब्बल 18 बॉल मध्ये 42 धावा. आणि ऐकूया डीजेचं एक मधुर संगीत. बेचाळीस बनल्यात. पहिलं 2 षटक समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा होत्या 31. आणि या षटकाचा अगदी विचार केला तर एकूण धावा बनल्यात. तिसऱ्या षटकामध्ये शशांक काळे यांनी 6 बॉल मध्ये 11 धावा खर्च केल्या. ट्रॅक वरती आशिष मिश्रा यांना आता आपण पाहतोय. इथे चौथ्या षटकातला खेळ घेऊन येत असताना पाहायला मिळतात कट्टर गोलंदाज झाले आशिष मिश्रा. 4th ओव्हर पहिला बॉल. पहिला बॉल आशिष मिश्रा यांचा. पहिल्या बॉल मध्ये आशिष मिश्रांनी फलंदाजाला मात्र माघारी पाठवलंय. अर्थात एका बाजूला अगदी आपण पाहतोय विशाल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅक वरती जसा फेर बदल केला गेला ना, अर्थात आशिष मिश्रा याला आमंत्रित केलं गेलं. पहिल्या बॉलमध्ये त्याने विकेट घेतली. मोहम्मद सनसीर याने एक जबरदस्त कॅच स्ट्रॅटेजी आणि टिपला 38 सर्कल मध्ये. बॉल स्वतः गोलंदाज चाललेत बॉलचा पाठलाग करण्यासाठी. अगदी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हा डिस्टन्स कव्हर केला जातोय.
एक धाव पहिल्या 2 बॉल मध्ये आली आहे. 4 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे, म्हणजे स्कोर कार्डचा अगदी विचार केला एकूण धावा बनल्यात तब्बल 43 धावा, 43 रन्स. 43 धावा स्कोर कार्ड वरती बनल्यात. या पहिला पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटकाचा जबरदस्त खेळ आहे. इथे मात्र बॉल जाईल थेट आउट ऑफ दी पार्क, सीमारेषा पार. मितील धाव स्कोर कार्ड वरती धावा बनल्यात तब्बल 47 धावा, 47 रन. जिथे अगदी एक महत्वपूर्ण या बेला मात्र गली रिजन मध्ये बॉल चालला, अडवण्याचा प्रयत्न होता. बॉलचा पाठलाग, भाग मिल का भाग, चेंडूचा पाठलाग केला जातोय, परंतु बॉल जाईल धन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतात गली रिजन मध्ये. बॉल आधी तो क्षेत्ररक्षक पडला, तो बॉल भेटला नाहीये, परंतु जितक्या बॉल स्पीडने आला ना, तो बॉल अगदी त्याच्या शरीराला चाटत घासत पुसत थेट बाउंड्री लाईनच्या दिशेने जात असताना पाहायला मिळाला. 4थ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती पाहायला मिळतोय. त्यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटकाचा जबरदस्त खेळ आहे. नैसर्गिक अडथळा प्राप्त होईल. 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. तब्बल 53 धावा स्कोर कार्ड वरती लगावल्या गेल्यात. 53 रन्स ऑन बोर्ड. ते दुपारच्या सत्रानंतर अनेक प्रेक्षक वर्ग या स्पर्धेमध्ये जोडला जातोय. त्या सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. या पहिला पुन्हा एकदा उडवलाय बॉल, 1 बाउन्स. तिथे नैसर्गिक अडथळा पुन्हा एकदा प्राप्त होतोय. 2 धावा तर धावून पूर्ण केल्यात. 3रा धावेचा प्रयत्न, परंतु आता थांबवलं गेलंय. तब्बल 4 षटकांचा खेळ संपलाय. 24 बॉल मध्ये स्कोर कार्ड वरती धावा झाल्या तब्बल 55 धावा, 55 रन स्कोर कार्ड वरती बनल्यात. महत्वपूर्ण मॅच, महत्वपूर्ण सामना दुपारच्या सत्रातील उशिरेल्या प्रेक्षकांसाठी चालू असलेली मॅच. पोलीस कॉलनी थंडर स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधात जीवदानी समायरा बॉईज अशी लढत. टॉस जिंकेत एका बाजूला पोलीस कॉलनी थंडर स्पोर्ट्स या टीमने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रित केलंय जीवदानी समायरा बॉईज या टीमला फलंदाजीसाठी. पंचावन्न धावा स्कोर कार्ड वरती झाल्यात. 55 रन्स. एंड ऑफ दी 4th ओव्हर. 4 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर कार्ड वरती धावा बनल्यात तब्बल 55. नाही आता लास्ट ओव्हर. लास्ट ओव्हर. गोलंदाजी स्ट्राईक वरती नवीन गोलंदाज येत असताना पाहायला मिळतोय. इथे मात्र रनआउट चान्स 9 सेकंडला. फेकी थोडीशी वेगळ्या अँगलला होती. एका बाजूला अगदी आपण पाहिलं सकाळच्या सत्रात तब्बल एका टीमने अशी काही फेकी केली ना की
त्या एका इनिंग मध्ये प्रतिस्पर्धी संघाने तब्बल 8 धावा 2 वेळा धावून काढल्या. एका बॉलमध्ये 4, दुसरा बॉलमध्ये 4, इकडून तिकडे तिकडून इकडे जवळजवळ बॉल सोबत खेळत होते गोलंदाज क्षेत्ररक्षक. यावेळेला आडव्या बॅटने पुन्हा एकदा प्रहार तर जबरदस्त केलाय. उंच आकाशाला गवस निघालणारा बॉल थेट चाललाय आउट ऑफ दी पार्क. पार्किंग प्लॉटच्या दिशेने चाललाय षटकार. स्कोर कार्ड वरती धावा बनल्यात तब्बल 62 धावा, 62 रन्स. पहिल्याच बॉल मध्ये त्या ठिकाणी जबरदस्त फटका येत असताना पाहायला मिळाला. काळूराम नवळे 15 बॉल मध्ये 42 धावांवरती वैयक्तिक परफॉर्मन्स करतोय. आणि कालचा दिवस अर्थात काल भिवंडीच्या भार्गव पाटीलने तब्बल 16 बॉल मध्ये 50 धावा ठोकल्या होत्या. यावेळेला पुन्हा एकदा उडवलाय बॉल. ओ हो जबरदस्त. हा ही बॉल वाऱ्याच्या वेगाप्रमाणे बाहेरच निघून चाललाय. 16 बॉल 48 धावांवरती हा देखील परफॉर्मन्स करतोय काळूराम नवळे. आजच्या दिवसातील दुसरा फलंदाज ठरणार का या स्पर्धेतील ते पाहावं लागेल. काय फटका येत असताना पाहायला मिळाला. एकच फाईट आणि वातावरण टाईट केलंय काळूराम नवळे यांनी. स्कोर कार्डच्या धावा बनल्यात तब्बल 68 धावा, 68 रन. पहिल्या बॉलमध्ये षटकार, दुसरा बॉलमध्ये पहिल्या बॉलमध्ये सिंगल आली आहे, दुसऱ्या बॉलमध्ये षटकार, तिसऱ्या बॉलमध्ये षटकार. पहिल्या 3 बॉलमध्ये 13 आल्यात. गोलंदाजचे अक्षरशः 3 13 केलेत काळूराम यांनी. 50 धावा होणार का त्या पाहिल्या जातील. कारण का या ज्या 2 धावा आहेत ना त्या फार इम्पॉर्टंट असतात. आपल्याला अगदी आपण सुरुवातीला वाटतं की धावा बनतील बनतील बनतील, पण तू जसं स्कोर आणखीन जवळ येतो ना लेवल व्हायला आणखीन दगदग व्हायला सुरुवात होते. ओहो हो यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक, डॉट बॉल आलाय. उर्वरित बॉलचा खेळ शेष आहे. एका बाजूला 2 आणि काळूराम नवळेच्या 50 धावा पूर्ण करण्यासाठी धावा करायच्या 2. 68 बनल्यात. लोअर फुल टॉस, आणखीन एक पटका तर फसलाय की काय. हो 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 जेल ड्रॉप. इथे काळूरामची 50 होती. एकदा जोरदार सगळ्यांना बॅट दाखवा आपली. आजच्या दिवसातील पहिला खेळाडू आणि कालच्या आणि आजच्या दिवसातील दुसरा खेळाडू जो काळूराम नवरे, त्याच्या बॅट मधून तब्बल 18 बॉल मध्ये 50 धावा आल्यात. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 18 बॉल 50 धावांची खेळी. शेर की झलक सबसे अलग. ये शेर रुकने का अभी नाम नहीं लेगा. स्कोर कार्ड वरती धावा बनल्यात 70. हाईट कमी आणि फाईट जास्त या मॅच मध्ये पाहायला मिळते. ओहो हो शेवटचा बॉल, डॉट बॉल आलाय आणि इथे पहिल्या इनिंगला विश्रांती. 5 षटकांमध्ये तब्बल धावा बनल्यात 70 आणि जिंकण्यासाठी करायच्यात 71 धावा, 71 रन. हॅलो हॅलो चला नेक्स्ट मॅचचा टॉस साठी या. चॅलेंजर बॉईज आणि द अनसंग वॉरियर्स. द चॅलेंजर वॉरियर्स आणि अनसंग वॉरियर्स या 2 टीम चे कर्णधार आपण लगेचच या टॉस साठी नेक्स्ट मॅचचा.
हॅलो. चला पुन्हा एकदा मी विनंती करेन, नेक्स्ट कॉल फॉर द टॉस. कॅप्टन ऑफ चॅलेंजर. चला एका मोठ्या टार्गेटकडे आपण जात आहोत, जिथे बॅटिंग करत असताना पोलीस कॉलनी थंडर या टीमने 70 धावा काढले, तर 71 धावांचं टार्गेट मी म्हणेन चांगलं टार्गेट समोर सेट केलंय. चला पहिला बॉल. पहिला बॉल यावेळेला आपण पाहू शकता ऑफ स्टिकला सोडून हलकासा बॉल टाकत असताना बॅट्समॅनच्या रीच पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न हा देखील यशस्वी झाला आणि त्याच प्रकारची गोलंदाजी खरं तर गरज आहे. लेफ्ट हँडेड गोलंदाज यावेळी मात्र चांगला फटका, मिड विकेटच्या झोनमध्ये बॉल चालला आहे, तिथे क्षेत्ररक्षक कोणताही नाही, बॉल चालला सीमारेषा पार चौकार.
केला तर 14च्या रन रेटनी सध्या चालायचं आणि इथे आपण पाहू शकता अगदी हात खोलून आता मारायला सुरुवात केली. आतापर्यंत 9 धावा स्कोर कार्डवर झाले, ज्याच्यामध्ये 2 चौकार देखील समावेश आहे. एक चौकार शैलेशने ठोकला, एक आशिषने ठोकलाय. गोलंदाज सह्यारनी 3. अगोदर सफल झाले होते परंतु सफल नाही होणार. इथे मात्र पंचांकडे स्ट्रॉंग अपील केली. पंच निर्णयावर तटस्थ आहे. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, गोलंदाजांनी सर्वस्व पणाला लावलंय, कारण त्यांना देखील माहिती आहे प्रतिषेधक 14च्या सरासरीने सध्याचा रिक्वायर्ड रन रेट आहे, त्याला थांबवायचं आहे, त्याला कुठेतरी प्रतिबंध घालायचा आहे. आणि त्याचसाठी सध्या आपण पाहिलं तर बॅट्समनच्या रीच पासून थोडंसं दूर ठेवण्याचा प्रयत्न, शैलेशचा वारंवार सफल होण्याचा प्रयत्न हे रीड केलंय. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल शॉर्ट ऑन पूल करण्याचा प्रयत्न, मिड विकेटला बॉल चाललाय. बघता बघता त्या ठिकाणी बॉल पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल पर्यंत बॉल सीमारेषा पार. चौकार, या ओव्हरमध्ये 3 चौकार आलेत. 13 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. 14च्या सरासरीनं चालायचंय. चॅलेंजर बॉयज आणि द अनसंग वॉरियर्स दोन्ही कॅप्टन मी विनंती करेल आपण टॉससाठी या. आज या सोहळ्यासाठी व्यासपीठामध्ये तुम्ही पाहताय सर्वांनी मान्यवर VIP गेस्ट असतातच. या मुंबईतील वर्सोवा भागातील एक सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षण तज्ज्ञ या नावानं देखील आपण पाहिलं तर मान्यवरांना ओळखलं जातं. या सामाजिक त्याचबरोबर एकता मंच या सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी ते पाहतात. चिल्ड्रन्स वेलफेअर सेंटर हायस्कूलचे ॲक्टिव्हिटी चेअरमॅन म्हणून ते जबाबदारी पाहतात. त्याचबरोबर आरोग्य शिबिर, वैद्यकीय मदत, शैक्षणिक आणि कोविड काळामधली त्यांची केलेले कार्य हे नेहमी आपण पाहिले तर चर्चेत राहिलेत. सामाजिक उपक्रम त्यांचे असतील आणि त्यासाठी आपण पाहिलं तर महाराष्ट्र शासनाकडून देखील त्यांचा सन्मान हा करण्यात आला आहे. कारण की ही संपूर्ण सामाजिक कार्य करत असताना या संपूर्ण वर्सोवा विभागातील आपण पाहिले तर एक सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षण तज्ज्ञ सन्माननीय आदरणीय प्रशांतजी काशीद साहेब व्यासपीठावरून या मॅचचा आनंद घेत आहेत. आपलं मनापासून अधिक स्वागत साहेब. दगदगीच्या युगामध्ये आपण वेळ काढून इथे उपस्थित राहिलात आणि दगदगीच्या युगामध्ये जे आपल्या माणसासाठी वेळ काढून उपस्थित राहतात ती खरी आपली माणसं असतात. सकाळीच आपण उल्लेख केला होता की या स्पर्धेसाठी ज्या पद्धतीने सचिन भाऊ तळेकर साहेब यांनी आपल्या आयुष्यामध्ये काय कमवलं, ही सोन्यासारखी माणसं कमवली जी आज आपल्या आयुष्यातील वेळेतला वेळ काढून सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेत. आपलं पुनश्च मनापासून अधिक स्वागत करतो. 7 बंगलो स्पोर्ट्स असोसिएशन प्रेझेंट बाय SBSA कप 2026 या सोहळ्यासाठी आपण उपस्थित राहिलात आणि या स्पर्धेची या व्यासपीठाची शोभा वाढवलीत. यासाठी आपलं मनापासून आणि मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत. थँक्यू. येस किरण, सचिनजी तळेकर यांच्या बाबतीत जर आपण बोलायचं झालं तर या व्यक्तीने आयुष्यामध्ये माणसं भरपूर कमवली. दिव्याला दिवा लावत गेलो तर दिव्यांची एक दीपमाळ तयार होते, फुलाला फुल गुंफत गेलो तर फुलांचा एक पुष्पहार तयार होतो, माणसाला माणूस गुंफत गेलो तर माणुसकीचं एक सुंदर नातं तयार होतं. आणि आदरणीय सचिनजी तळेकर साहेबांनी माणुसकीचं सुंदर नातं ही ऋणानुबंध जोडलेत आणि त्याचमुळे सध्या आपण पाहिलं तर व्यासपीठाचं वजन वाढलेलं, व्यासपीठाची शोभा वाढलेली आहे. जाऊया मॅचकडे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जाळ्यात अडकवलाय आणि इथे मात्र कुणाल यांना पहिली सफलता प्राप्त होतं. शैलेश मैदानाच्या बाहेर. पाठलाग करायचा आहे. पहिलं विकेट मैदानाच्या बाहेर. या महत्वाचा टॉस सध्या केला जातो. या दोन्ही कॅप्टन्स माझ्यासोबत जोडले गेलेत आणि सध्या टॉस काही थोड्याच वेळामध्ये आम्ही करत आहोत. जिथे आपण पाहिलं तर सर्वांनी आदरणीय एकटं मंच आपण पाहिलं तर उपाध्यक्ष अर्थातच प्रशांतजी काशीद साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. दोन्ही कॅप्टन माझ्यासोबत आपण पाहिलं तर जोडले गेलेत आणि सध्या टॉस केला जातोय. विवेकनं कॉल केल्याने अर्थातच चॅलेंजर्स बॉईज कदाचित टॉस जिंकला. मी जास्त वेळ घेणार नाही, पुढे मॅच चालू आहे. चॅलेंजर बॉईज सीझन कसा राहिला यंदाचा तुमचा? चांगला राहिलाय. सगळी पोरं चांगली खेळतात, जीव लावून खेळतात, ते चांगलं राहिलं. ही स्पर्धा तुमच्या टीमसाठी तुझ्यासाठी किती महत्वाची आहे, काय बोलशील? महत्वाची तर आहे सर. चांगली ऑर्गनायझिंग झाली आहे, चांगलं प्राइज आहे, तर जिंकायचा प्रयत्न सगळ्याच टीमचा राहील आणि आमचा पण राहील. टॉस जिंकला, बॅटिंगसाठी की गोलंदाजीसाठी जाशील? गोलंदाजी. द यंगस्टर टीम वॉरियर्स
आज ज्या पद्धतीने लुक तुमचा बघायला भेटलाय, कॉन्फिडन्स दिसून येतोय तुमच्या लुकमधून. काय बोलाल आज कशा पद्धतीने खेळ राहील? बरोबर आहे. कॉन्फिडन्स कारण आपण होम ग्राउंडवर आपण खेळतो तर आपला कॉन्फिडन्स असणं गरजेचंच आहे आणि समोरचाही चांगला तुल्यबळ संघ आहे. त्यामुळे खेळण्यासाठी एक फायटिंग स्पिरिट असणं गरजेचं आहे. ती आमच्या संघामध्ये पूर्ण आहे आणि चांगलाच खेळ करणार आम्ही. तुमच्या टीमचं सीझन अप अँड डाऊन की चांगला प्रवास राहिलाय? अप अँड डाऊन आहे पण ओव्हरऑल फायनल आम्ही म्हणजे लास्टच्या काही टुर्नामेंटमध्ये आम्ही चांगला परफॉर्मन्स करून आज आम्ही क्वालिफाय ठरलेलो आहे. त्याच्यामुळे निश्चितच आमच्याकडे चांगला कॉन्फिडन्स आहे. जास्त वेळ मी घेणार नाही. टॉस चॅलेंजेस टीमनं जिंकलं. ते वॉन्ट दी टॉस आणि इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. मान्यवरांना विनंती करेल आपण कृपया व्यासपीठावरती बसून घ्यायचं. थँक्यू सो मच ऑल दी कॅप्टन्स. लगेच आपण मॅचच्या दिशेने जाऊयात आणि सध्या आपण पाहिलं तर आदरणीय प्रशांतजी काशीद साहेब यांचे शुभ हस्ते या मॅचचं टॉस केल्याने सध्या पुन्हा VIP व्यासपीठावरून ते या मॅचचा आनंद घेत आहेत. थँक्यू. थँक्यू सो मच किरण. मॅच अगदी महत्त्वपूर्ण आहे. इथे आपण पाहिलं तर ब्लाइंड शॉट मारण्याचा प्रयत्न, बॅटचा स्विंग भरपूर जोरात होता, परंतु कुणाल ज्या पद्धतीनं गोलंदाजी आता करतायत, लाजवाब गोलंदाजी, ज्याच्यामध्ये पहिली विकेट शैलेशला माघारी पाठवलंय, परंतु कौतुक करावं लागेल त्यांच्या गोलंदाजीचं. समोर आता आपण पाहिलं तर बॅट्समन आशिष साठी कुणाल पुन्हा एकदा तयार. यावेळी मात्र पुन्हा एकदा आपण पाहिलं तर अगदी 6व्या स्टंपवर टाकलेला हा बॉल, बॅक टू बॅक आलेले निर्धाव गोल बॉल इथे कुठेतरी प्रेशर क्रिएट करतात बॅट्समनवर आणि ते चित्र सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अपयशाच्या अखंड झऱ्याखाली यशाचा अखंड झरा वाढत असतो असं म्हटलं जातं, परंतु इथे आपण पाहिलं पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, बॉडी पूर्णपणे ट्विस्ट केली होती, बॉलला पाठवून दिलं स्क्वेअर लेगला आणि तिथे मात्र आपण पाहिलं तर एक धाव दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून काढण्यात आली. 17 धावा. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये धावा 13 आणि दुसऱ्या षटकामध्ये जर आपण विचार केला तर फक्त 4 धावा. म्हणजे एक इकॉनॉमिकल षटक हाताळत असताना या आजच्या आणि कालच्या दिवसाचा जर उल्लेख केला तर कालच्या दिवसामध्ये 16 बॉलमध्ये अर्धशतकी खेळी भार्गव पाटीलने केली होती आणि आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर 18 बॉलमध्ये गौरांग नवले आजच्या दिवसामध्ये 18 बॉलमध्ये 50 धावांची आक्रमक खेळी काळूराम नवले या बॅट्समनने केली. आज आपण पाहिलं सिद्धेशने एक हॅट्रिक देखील, विकेट हॅट्रिक घेतली. त्यामुळे आजच्या दिवसामध्ये ह्या घडामोडी आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत प्रो लिंक स्पोर्ट्सच्या माध्यमातून नक्कीच पोहोचवू शकतोय, कारण ज्या पद्धतीनं चांगली कामगिरी सध्या हे खेळाडू करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. नाव थोडंसं मी आत्ताच उल्लेख केला की पोलीस कॉलनी थंडर, असं वाटलं होतं की पोलीस दलातील सर्व कर्मचारी आहेत की काय, परंतु नाही. पूर्वीपासूनच हे नाव दिले आणि ते नाव त्यांनी आत्तापर्यंत जपलंय. नावाला साजेसा खेळ आत्तापर्यंत त्यांनी केलाय, परंतु या मॅचमध्ये तसा खेळ होईल का? कारण ज्या पद्धतीनं जीवदानी समायरा बॉयज या टीमने 70 धावा काढल्यात, फार मोठे लक्ष ठेवलंय, परंतु ते लक्षाचा पाठलाग करत असताना आता थोडंसं फसगत होते की काय, कारण दुसरं षटक अगदी कुणालने अप्रतिम हाताळलंय. तिसऱ्या षटकावर जरूर निर्भर असेल, परंतु हताश होऊन चालणार नाही. आयुष्य तुम्हाला कधी कधी मागे खेचत असेल तर तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही पुढे जात आहात, कारण धनुष्याची जो दोरी जेवढं तुम्ही मागे खेचाल धनुष्यबाण तेवढाच पुढे जात असतो. त्यामुळे अपयशाला घाबरून काही होणार नाही. तुम्ही इतिहास आपण सातत्याने सांगत असतो, रडणाऱ्यांचा नाही लढणाऱ्यांचा लिहिलं जातो. पडलेत तरी चाले परंतु थांबू नका. थांबला तो संपला. आता मात्र बराच वेळ स्ट्रगल जरूर केलाय, परंतु इथे मात्र बॅटचा फेस ओपन केला. यावेळी मात्र क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक बॉलच्या जवळ आहे. इथे मात्र समोर अगदी ट्रँकर आलाय, परंतु त्याची देखील तमा न बाळगता बॉल चाललाय सीमारेषा बाहेर. चौकार. 17 बॉलमध्ये 50 धावांची गरज आहे, परंतु मागच्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर आशिष 2 बॉल डॉट खेळला होता. तदनंतर या ओव्हरमध्ये आता त्याने बॅटचा फेस ओपन केलाय. त्यांनी सांगितलं इथून आता अकाउंट ओपन केलं आणि त्याच्यामध्ये आता बरेचसे नक्कीच धावा ऍड केल्या जातील. फुलर लेनचा बॉल, बॉडी टीस केली, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, बॉल चालला हवा के संग संग, घटा के साथ साथ, बॉल सीमारेषा पार. चौकार. 4 धावा.
अशी शांत समुद्रामध्ये कधीच तयार होत नाही. समुद्र खवळलेला असेल तेव्हाच कुशल खलाशी तयार होतात, हे आशिषने आता सांगून दिलंय. यश यांचा पुढचा बॉल यावेळी मात्र दिशा थोडीशी खराब आहे. पंचांचा इशारा, इट्स अ वाईट बॉल. जमिनीला समांतर हात केलेत. दुपारच्या सत्रामध्ये सध्या दोन्ही पंचांचं विशेष कौतुक करावं लागेल. एकीकडे आपण पाहिलं तर सूर्य आग ओकतोय, बाहेर थोडा वेळ गेला तर घामाच्या धारांनी आपण न्हावून निघतो, आणि इथे आमचे दोन्ही पंच बराच वेळ आजच्या दिवसामध्ये पहा तप्त उन्हामध्ये तुमच्यापर्यंत योग्य निर्णय पोहोचवण्याचं काम करतात. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची भूमिका या टुर्नामेंटमध्ये कोणाची राहिली असेल या सध्याच्या घडीला तर ते आमच्या पंचांची देखील आहे. त्यामुळे पंचांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. आता इथून मॅचचा मोमेंटम शिफ्ट झालाय का हेच पाहावं लागेल. आशिष सेट ऑन फायर सध्याच्या घडीला पाहतोय, परंतु यशकडे देखील तेवढंच ताकद आहे, तेवढीच कॅलिबर आहे. त्याने देखील आता वापर केलाय. त्याने पूर्णपणे रीड केलंय, फुटवर त्याचा रीड केलाय. त्यांनी पाहिलं अगदी कॅमेराचा लेन्स घेऊन त्यांनी जरूर त्याचं फुटवर्क पाहिलंय, आणि नंतर मात्र बॉलला पिचिंग केलंय ऑफ स्ट्रिकला. त्याला माहिती आहे त्याचं फुटवर्क थोडंसं कमी आहे, आणि त्याचमुळे सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा तशाच प्रकारचा बॉल होता, परंतु फटका चांगला आहे. इनसाइड आउटचा फटका, बॉल सीमारेषा पार, कव्हरच्या दिशेनं बॉल चाललाय. सध्या आपल्याला पाहायला मिळतो ज्याच्या बॅटमधून आता बॅट चौकाराचा पाडा बोलायला सुरुवात झाली. मेहनत के आग में जो तपते हैं ना, इतिहास के पन्नों में वही लोग चमकते हैं. ती मेहनत तुम्हाला फार महत्त्वाची आहे. हिम्मत मर्दा तो मदद ये खुदा असं आपण म्हणत असतो, परंतु ती मेहनत तुम्हाला दाखवावी लागेल. यश पुन्हा एकदा तयार आहे. आशिषसाठी हा बॉल, दोन पायांवर जोर दिलाय, गुडघा थोडासा वाकवलाय, बॉलला पाठवलाय, परंतु तिथे मात्र स्टंटमॅन तयार आहे. त्याने अप्रतिम झेल घेतलाय. अगदी ओंजळीमध्ये फुलं वेचावी तशा पद्धतीनं सचिनने हा कॅच कॅरी केलाय, आणि आशिष नावाचं वादळ घोंगावण्यापूर्वीच इथे मात्र संपवण्यामध्ये त्याला यश मिळालंय.
कुठेतरी स्ट्रगल करायला भाग पडला आणि तदनंतर मात्र त्याचा जो कॉन्सन्ट्रेशन आहे ते कॉन्सन्ट्रेशन लूज केलं. कारण सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेटमध्ये अशा प्रकारचं कॉन्सन्ट्रेशन लूज करताना देखील अनेक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे ही रणनीती तर होती की हा प्रश्नचिन्ह जरूर आहे, परंतु कौतुकास्पद कामगिरी सध्या त्याच्या बॉलला, नयनच्या बॉलला रीड करणं थोडंसं कठीण आहे. परंतु त्यासाठी आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. ही मॅच त्याला जिंकायची आहे. जे स्वप्न आहे ते स्वप्न आपल्या टीमसाठी पूर्ण करायचं आहे. पोलीस कॉलनी थंडर 11 टीमला, परंतु समोर जर कोण आहे विजय आणि पराजयाच्या, तो नयन आहे. स्विच हिटचा फटका, मी म्हणेन चांगली स्ट्रॅटेजी होती. बॉलचं कनेक्शन झालेलं नाही, फुटवर थोडंसं वेगळ्या पद्धतीनं पाहायला मिळाला. कारण अशा प्रकारच्या स्विच हिटला तुम्हाला बॉलचा अंदाज घेऊनच, कारण हँड अँड आय कोऑर्डिनेशन तुम्हाला फार महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही कुठलेही इनोव्हेटिव्ह फटके तुम्ही एक्झिक्यूट करत असतात त्यावेळेला हँड अँड आय कोऑर्डिनेशन तुम्हाला फार महत्त्वाचं आहे. परंतु सध्याच्या घडीला ज्या पद्धतीनं बॉल पिचिंग केलं जात आहे ती वैविध्यता फार महत्त्वाची आहे. या वेळेला मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहे, अलगद झेल पकडलाय, संपला बॅट्समनचा खेळ. चले जावची भूमिका, जो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला त्याला मात्र बाहेर पाठवण्यामध्ये यशस्वी झालेत जीवदानी समायरा बॉयज टीम. कौतुक करावं लागेल. बॅटिंग करत असताना खूप चांगली कामगिरी, पण सध्या गोलंदाजी नाही तर आगीचे निखारे सध्या या दुपारच्या सत्रामध्ये. म्हणजे एकीकडे नयन आग ओकतायत, दुसरीकडे आपण जर पाहिलं, तुमच्या नयनांनी पाहिलं तर सूर्यदेव देखील आग ओकतोय. कारण सध्या मे महिना चालू आहे. नऊ बॉलमध्ये 39 धावा, थोडंसं अशक्य आहे, मुश्किल है लेकिन नामुमकिन बिल्कुल नहीं, होऊ शकतात. आपके इरादे अगर मजबूत है और हौसले मजबूत हो तो तिनका भी तलवार बन जाती है. या वेळेला अजूनही मॅच बनू शकते. बनाने वाले की हिम्मत. या वेळेला मात्र थोडंसं मिस टाइम राहिलाय, थोडंसं फंबल जरूर पाहायला मिळाला. कॉन्फिडन्स थोडासा लूज होता. अगदी हलक्या हातानं फक्त ड्राईव्ह करत असताना आपल्याला पाहायला मिळाले, परंतु तिथपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत फक्त सिंगल, थोडेसे खांदे झुकलेत. सध्या आपण पाहिलं पोलीस कॉलनी थंडर 11 हे झुकलेले खांदे हेच सांगतात की मॅच सोडली का, प्रश्नचिन्ह जरूर आहे. परंतु शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागेल. मॅचला घडवावं लागेल. फुलर लेनचा बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला गेला. दुसऱ्या धावेचा कोणताही मानस नाही, कारण तर माहिती आहे आता या मॅच पासून लांब लांब आणि अगदी दूर गेलोत आपण, हे माहिती आहे. आणि त्यासाठी सध्या आपण पाहिलं तर कौतुक नयनचं होतंय. ज्या पद्धतीचा स्पेल चौथा नयनचा राहिलाय तो लाजवाब राहिलाय. फिरकीचा जादूगार नयन मैदानाच्या आतमध्ये पहा. इथे मात्र आणखीन एक विकेट. नयनचं कौतुक होतं. या ओव्हरमध्ये तब्बल घेतल्यात त्याने विकेट 3 आणि धावा खर्च केलात आतापर्यंत 5-4. इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस प्रकारची गोलंदाजी सध्या तो हाताळत असताना पाहायला मिळाला. आणि या मॅच नंतर आता एक वेगळी दहशत निर्माण केली जीवदानी समायरा बॉयज या टीमने. पहिल्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं तर तब्बल धावा आल्या होत्या 13. दुसऱ्या षटकामध्ये जर आपण विचार केला तर धावा आल्या होत्या 4. तिसऱ्या षटकाचा विचार केला तर 13 आणि शेवटच्या षटकामध्ये म्हणजे चौथ्या षटकामध्ये 4 धावा. इट्स अ कोइन्सिडन्स. आपण पाहतोय मैदानामध्ये अगदी धूळ उडते. मे महिना आहे, मला वाटतं ह्या शेवटच्या स्पर्धा असतील आणि तदनंतर मात्र रेनी क्रिकेटचे आपण सगळीजण वाट पाहतोय. म्हणजे क्रिकेट कुठेही थांबत नाहीये. प्रत्येकाच्या मनामध्ये खेळ भावना असणं फार गरजेचं आहे. आणि सचिन भाऊ तळेकर यांचा विशेष आम्ही उल्लेख वारंवार त्याचसाठी करतोय. खेळाडूंना व्यासपीठ, त्यांच्यामधली खेळ भावना, त्यांच्यामध्ये सांघिकता निर्माण करणं, या सगळ्या खेळाडूंना एकाच व्यासपीठावर आणणं, त्या सगळ्यांना एकत्र घेऊन काम करणं, ही संपूर्ण कामगिरी लिलेया त्यांनी पेललेली आहे. आणि त्याच्यामध्ये ते फार कुशल आहेत. नेतृत्व, कार्यकुशल नेतृत्व म्हणून आदरणीय सचिन भाऊ तळेकर यांच्याकडे आम्ही पाहतो. मग ते सामाजिक क्षेत्र असो, राजकीय किंवा
ओहो, काय घडले मैदानाच्या आतमध्ये. भरपूर वेळ बॉलकडे नजर ठेवली, शेवटच्या क्षणाला झाडाला बॉल आदळलाय, परंतु जजमेंट तदनंतर देखील खूप चांगलं ठेवलंय नितीनने. आता मॅचचा जर विचार केला 5 मध्ये 35, शाहरुख खानचा डायलॉग आता मला आठवायला सुरुवात झाली. नाही नाही आठवून चालणार, या मॅच मध्ये कमबॅक होईल का. या बॉलवर दे घुमा के बॉलला पाठवून दिला षटकारासाठी 6 धावा आणि आता मॅच मध्ये कमबॅक झालाय तो पहा. धावा आल्या 6, षटकार. डीजे वाला नंतर थोड्या वेळाने हा चांगली गाणं सध्या तो शोधतोय आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये वाजवेल नक्कीच. ओ यावेळी मात्र बॅक टू बॅक दुसरा सेकंड इन अ रो गेलाय बॉल लांब 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 आणि लांब लच. बॅट्समन आणखी तिसऱ्या षटकारासाठी देखील तयार आहे. ज्या काळूराम नवलेने आज 50 धावांची आक्रमक खेळी केली त्यांच्यावर हल्ला चढवलाय. हो नाही नाही, यावेळी मात्र हॅमर शॉट. यावेळेला आपण पाहतोय फटका फसलाय. अपेक्षा होती, सर्व प्रेक्षकांची उत्कंठा होती. अगदी मॅच जरी हातातून सुटून गेली तर या मॅच मध्ये रंग चढवण्याचं काम या 2 षटकारांनी जरूर झाले. आणि आता बॉल शिल्लक आहेत, 2 बॉल आणि औपचारिकता शिल्लक. इट्स अ फॉर्मॅलिटी ओनली. 1 बॉलचा खेळ शिल्लक. खूप चांगली स्पर्धा तुमच्या सगळ्यांच्या भेटीला आली. SBSA कप 2026 या स्पर्धेचा आपण सगळेजण घटक राहिलात. आपलं सगळ्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि त्याचबरोबर शेवटचा बॉल औपचारिकरित्या आपण पाहूया. षटकार षटकार दे धुमाके दे घुमाके बॉलला पाठवून दिलंय. आणखीन सेकंड हाफ सेंचुरी ज्यांच्या बॅटमधून आली. 18 चेंडूमध्ये 50 धावा आपण पाहिलं तर त्यांची बॅटिंग राहिली. अफलातून बॅटिंग काही मी विनंती करेल आपण या काळूराम नवले आपण मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी आपण यायचे. नेक्स्ट टीम आपण लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. काही महत्वाचे सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करत आहोत. भाऊ मी विनंती करेल आपलं शुभ हस्ते हे सन्मान आम्ही घेणार आहोत. आज या सोहळ्यासाठी आपण पाहिले तर मुंबईतील वर्सोवा भागातील एक